समायराने घातला चांगलाच राडा. आजच्या भागात समायराचा राग अनावर झालेला पाहायला मिळणार आहे. समायरा थेट आशू दीदी आणि शारूवर संताप व्यक्त करणार आहे. समायरा आशू दीदीला म्हणते, काय ग, तुला सगळं माहीत होतं ना? माझ्या आणि गौतमच्या लग्नाची बोलणी सुरू आहे ते. तरी तू गौतमला फसवलंस आणि तिकडे बांदेकरलाही लटकून ठेवलंस. हे ऐकून शरू समायराला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण समीरा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. शारू तिला म्हणते, खबरदार आशूताईंना काही बोललीस तर. मात्र त्याच वेळी आशू दीदी शारूचा हात पकडते आणि तिला शांत राहण्यास सांगते. पण समीरा इथेच थांबत नाही. ती आणखी संतापून बोलते, आवाज खाली कर शारू. तू माझ्या घरी उभी आहेस. तुमच्यासारख्या मुलीमुळेच मावशी आज बेडवर आहे. काकांनी आधीच सांगितलं होतं, तुमची काही लायकीच नाहीये. समीरेचा राग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ती पुढे म्हणते, तुम्ही दिसता खूप साध्या भोळ्या, पण किती कावेबाज आहात हे फक्त मलाच माहीत आहे. गोड गोड बोलायचं आणि लोकांना फसवायचं हाच तुमचा स्वभाव आहे. समयराच्या या आरोपामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे तापून जातं. आता मोठा प्रश्न असा आहे की समयराचं तोंड कशा प्रकारे बंद करणार? आशू दीदी या सगळ्यांना काय उत्तर देणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौतम आणि आसावरीच्या लग्नाला अखेर घरच्यांचा होकार मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत रहा चौनई चौघडे आणि मालिकेच्या अशाच भन्नाट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.